लावून घेतली. हा 5 वर्षाचा रामचंद्र हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. हा रामचंद्र लहानाचा मोठा होत असताना बराच काळ गेला. 1952ला चुलते काके एकत्रित झाले आणि 1952ला रामचंद्राचं लग्न झालं. रामचंद्राचं लग्न लावत असताना वाशिमवरून शेलू बाजारला जात असताना वाशिम शेलू बाजार रस्त्यावरती तांदळी शेवई नावाचं गाव लागतं आणि या गावातील मुंगसाजी पाटलाची रुक्मिणी नावाची कन्या रामचंद्राला दिली. रुक्मिणी नावाची मुंगसाजी पाटलाची मुलगी रामचंद्राला दिली. रामचंद्राचं लग्न झालं 17व्या वर्षी आणि 18व्या वर्षी रामचंद्र पत्नीकडे जायचं ना म्हणायचा, रुक्मिणी हा प्रपंच हे घरदार नकोसं वाटतंय, यातून आलिप्त व्हावंसं वाटतं, असं वाटतं सगळं सोडा पण कुठेतरी दूर निघून जावं. मालक लग्न झालंय आपलं, वयाच्या 17व्या वर्षी जर तुम्ही मला सोडून गेलात तर माझ्यासारख्या बाळीला कोण आहे, नका जाऊ. उपरती वाढली. लग्नानंतर रामचंद्राने रुक्मिणीला एकलं टाकलं आणि रामचंद्र आळंदीचा रस्ता पकडता झाले, आळंदीत गेले. एका साधूच्या आश्रमात राहत असताना संन्यास घेण्याची इच्छा दाखवली पण संन्यास दिला नाही. माझं लग्न झालं नाही, खोटं बोलले. हा रामचंद्र नावाचा माणूस खोटा का बोलत असेल हा विचार केला. 3-4 महिन्याचा काळ आळंदीत गेला आणि आळंदीतून पांडुरंग परमात्म्याची ओढ लागली आणि ती ओढ पूर्ण व्हावी, माझा पांडुरंग मला भेटावा या आशेने, या ओढीने आळंदी सोडून पंढरपुरात रामचंद्र आले. रामचंद्र पंढरपुरात बराच दिवस राहिले. बऱ्याच दिवसानंतर पंढरपुरात धनगर बुवांची भेट झाली. धनगर बुवांची भेट झाली आणि धनगर बुवांनी सांगितलं, रामचंद्रा लग्न झालंय तुझं, तू खोटा बोलतोय, तुझी पत्नी तुझी वाट पाहते. मान्य आम्हाला प्रपंच परमार्थ संपादिता दोन्ही तया अनुदिनी एकही नाही, पण तुझी पत्नी मोरासारखी तुझी वाट पाहते रे, घरी जा. बाबा नको, नाही घरी जा रामचंद्र, तुला घरी जावं लागेल. परिणाम गुरु शब्द मंत्र मूलम रामचंद्र गावी परत आले. घरी जा, तुझी आजी मरणार आहे, तू जर नाही गेला तर तुझ्या आजीच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. घरी जा, तुझी पत्नी मोरासारखी वाट पाहती, तुला संसार प्रपंच थाटायचा नव्हता तर लग्न का केलंस? अरे त्या मुलीचा काय दोष आहे? पंढरपुरातून घरी आलेला रामचंद्र 1.5 वर्ष राहिला आणि पत्नीसोबत प्रपंच संसार थाटत असताना रामचंद्राला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं मधुकर. त्या मुलाचं नाव ठेवलं मधुकर. मधुकर 5-6 वर्षाचा असताना मधुकरला डोळे आले. डोळे येण्याचा जुना आजार असायचा. डोळे आले आणि डोळे आल्याच्या नंतर त्या मधुकरच्या डोळ्यावरती दुर्लक्ष झालं आणि मधुकर वयाच्या 6व्या वर्षी दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला. माझा लेकरू का आंधळा झाला असेल? पांडुरंगा तुला पाहण्याच्या अगोदर माझी संतती जर आंधळी होत असेल, त्याला प्रेमाची दृष्टी राहत नसेल, तुला पाहण्याकरता त्याच्याकडे दृष्टी राहत नसेल, त्या प्रपंचात मला का परत पाठवलं? अंतकरणातली व्याकुळता वाढली. मला नकोय हा प्रपंच, नकोय मला हे घरदार, नको मला लेकरं बाळ. माझं 5-6 वर्षाचं लेकरू काय गुन्हा केला होता? माझा मधुकर का आंधळा झाला असेल? म्हणून रामचंद्राने गाव त्यागलं आणि हा रामचंद्र सद्गुरू गजानन महाराजांच्या सेवेकरता पंढरपूर शेगावला निघून गेला. शेगावला निघून गेल्याच्या नंतर शेगावमध्ये बराच काळ गेला. शेगाव संस्थानमध्ये कधी भाजी चिरावी, कधी पाणी भरावं. शेगाव संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष शिवशंकर पाटलांनी पाहिलं, हरिभाऊ पाटलांनी पाहिलं. हरिभाऊ पाटलांनी विचारपूस केली, कुठला आहेस तू? वाशिम जिल्ह्यातला आहे, रामचंद्र नाव आहे माझं. का आलास? मला प्रपंच नको वाटतोय. का? खूप काही केलं त्या पांडुरंगासाठी, त्या काळ्यासाठी, पण वयाच्या 6व्या वर्षी माझ्या लेकराची दृष्टी केली. अहो डोळे नसल्यावर जीवनात जगून काय फायदा आहे? माझ्या लेकरांनी काय त्याचं वाईट केलं असेल हो? सद्गुरूवरती विश्वास ठेव, इथे राहा. रामचंद्र शेगाव संस्थानमध्ये सेवा करू लागला, भाजी चिरायचा, पाणी आणायचा. या व्यतिरिक्त रामचंद्राने आपल्या जीवनामध्ये फार मोठी सेवा, ते तर सेवा हा दारबंटा, ते तर सेवा हा दारबंटा, मोठी सेवा धारण केली. ती सेवा म्हणजे रामचंद्र रात्री 2 तास आणि दिवसा 2 तास गजानन महाराजांचा विना अखंड वाजवायचा. हा नित्याचा नियम. तब्बल 4.5 वर्षाचा काळ शेगावात काढला आणि 4.5 वर्षाचा काळ काढत असताना एक दिवस आपल्या गळ्यातला विना कुणाच्या तरी गळ्यात देत असताना रामचंद्राला हरिभाऊ पाटलांनी पाहिलं. हरिभाऊ पाटील रागाने म्हणले, अरे रामचंद्र तुला विना घ्यायचा कंटाळा येतो? विना साधी गोष्ट नाही. तू ज्या गोष्टी करता धावपळ करतोय ना,
ती गोष्ट या विण्याने मिळू शकते. काय पाटील, काय मिळेल? रामचंद्रा, गळ्यात जर अखंड विणा ठेवलास, या विण्याचा जर जीवनात कधी कंटाळा केला नाही ना, तर पांडुरंग भेटतो रे. कदाचित समाधीतून गजानन महाराजांनी मला उपदेश केला असावा असं समजलं, आणि रामचंद्रांनी तो विणा गळ्यात धारण केला आणि संकल्प केला गजानन महाराजांच्या दारात, हा विणा 3 तप होईपर्यंत गळ्यातून काढणार नाही आणि जमिनीवरती बसणार नाही. ऐका, रामचंद्रांनी तो विणा गळ्यात घातल्याच्या नंतर तो विणा घेऊन रामचंद्र उभ्याने फिरायचा, खाली बसायचं नाही, अखंड विणा चालवायचा, नामस्मरण करायचं. ते रामचंद्र महाराज गावाकडे आले आणि बोराडा नावाच्या गावामध्ये झोपडी बांधली. त्या झोपडीत राहत असताना अखंड विणा वाजवायचा आहे, पण हा विणा जर मला कधी लघुशंका आली, जर कधी मला बाहेर जायचं असलं तर विणा कुणी घ्यायचा? त्या झोपडीकडे कुणी जात नव्हतं, कुणी फिरून पाहत नव्हतं. 36 वर्ष शरीराच्या सगळ्या विधी उभ्यानी करणं सोपं नाही, लघवी संडास उभ्यानी करणं सोपं नाही. पण हा विणा जर आता टेकवून जर मला बाहेर जायचं असलं तर विणा खंडतो. मग हा विणा चालू राहायला पाहिजे. हा विणा कोण चालवेल? तर रामचंद्र महाराजांकडे एक कुत्र धावत यायचं. ते कुत्र 2 पायावरती उभं राहायचं. रामचंद्र महाराजांनी तो विणा त्याच्या गळ्यात घालायचा आणि आपल्या शरीराचा विधी उरकून येईपर्यंत त्या कुत्र्याने गळा वाजवा, गळ्यात विणा घेऊन तो विणा वाजवायचा. साधू नाहीत, साधू जन्माला येत नाहीत, जन्माला येतात आपल्याला कळत नाहीत. शरीराचे विधी उरकेपर्यंत कुत्र्याने विणा वाजवायचा आणि आल्याच्या नंतर रामचंद्राने तो विणा परत आपल्या गळ्यात घ्यायचा. 36 वर्षाचा काळ गेला मायबाप. आणि तो काळ गेल्याच्या नंतर हा विणा मला बंद करायचा नाही, हा विणा मला अजिबात थांबवायचा नाही. 3 तप पूर्ण झाल्याच्या नंतर या भागात आवलिया नावाचे एक साधू झाले. आवलिया महाराजांची भेट झाली. महाराज, 36 वर्ष झाले जमिनीवरती टेकले नाही, तुम्ही पाठ टेकवली नाही, तुम्ही कधी झोपला नाही, कधी बसला नाही. आता तुमचं तप भरपूर झालं. 3 तप जमिनीवरती उभं राहणं एवढं सोपं नाही. गळ्यातला विणा न टेकवता अखंड विणा चालू ठेवला. आवलिया महाराजांच्या साक्षीने, महाराज, हा विणा मी बंद करणार नाही आणि तुमची इच्छा जर असेल मी बसावं, मी टेकावं, तर हा विणा चालू राहण्याची शाश्वती घ्या. सगळं शिष्यमंडळ भक्तमंडळ एकत्रित केलं आणि शिष्यमंडळ भक्तमंडळ एकत्रित करून 1968 साली माझ्या गळ्यातला विणा चंद्र सूर्य अशेपर्यंत चालू ठेवा, आणि चालू ठेवत असाल तर मी जमिनीवरती बसू, असं भक्तांकडून वदवून घेतलं. आपल्या गळ्यातला विणा भक्तांच्या गळ्यात दिला आणि रामचंद्र महाराजांनी कनकेश्वरी देवीच्या आणि आवलिया महाराजांच्या साक्षीने जमिनीवरती स्वतःला टेकवलं. महाराज खाली बसले. खाली बसल्याच्या नंतर आषाढी वारीचं सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन ऐकलं. पंढरपूरला जायचं, कुर्मदासाचं चरित्र ऐकलं. माझा कुर्मदास होणार नाही का? घरातली जुनी लपतरलेली कपडी काढली, फाटकी जुनी कपडी काढली, अंगाला गुंडाळली आणि हे रामचंद्र महाराज वाशिमच्या वारकरी विसाव्यापासून पंढरपूरला दर्शनासाठी निघाले. मला कुर्मदासासारखं पांडुरंगाकडे जायचं, शरीराला कपडे गुंडाळले. 1969 ला आणि रामचंद्र महाराजांनी पहिली वारी चालू केली. लोटांगण घेत गडबडत 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 70 दिवसात पहिली वारी पूर्ण केली. 70 दिवसात पहिली वारी पूर्ण केली. वाशिमच्या वारकरी विसाव्यापासून पंढरपुरापर्यंत 70 दिवसात लोटांगण घेत आणि गडबडत गेले. म्हणून त्या रामचंद्राचा लोटांगणे महाराज आणि गडबडे महाराज झाला. 1973 पर्यंत रामचंद्र महाराजांचे गडबडे महाराज झाले. 1969 ला आणि 1969च्या नंतर गडबडे महाराजांनी 1973 पर्यंत वाशिम पासून ते पंढरपुरापर्यंत गडबडत जाण्याच्या 5 वाऱ्या पूर्ण केल्या. बाबा 5 वाऱ्या पूर्ण केल्या. आपल्या जीवनातले मोठे मोठे संकल्प असायचे. 6 महिने एका पायावरती उभे राहिले. 6 महिने एका पायावरती उभे राहिले. नित्यनेम होते. 6 महिने आकाशाकडेच पाहायचं नाही, जमिनीकडेच पाहायचं. 6 महिने स्त्रीकडेच पाहायचं नाही, शेतात राहायचं, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खायचा. एवढं सोपं जीवन नाही, एवढं साधुत्व, एवढं संतत्व सोपं नाही.
लोटांगणे बाबांनी 1973 5 वाऱ्या पूर्ण केल्या. तदनंतर 6 महिने एका पायावरती उभं राहायचं ठरवलं आणि एका पायावर उभं राहत असताना मायबाप पायाला जखमा झाल्या. नारू नावाचा रोग झाला. त्या जखमात बाऊ पडले. किडे पडल्याच्या नंतर वाशिमच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरनी सांगितलं महाराज ऑपरेशन करून ह्या जखमा काढाव्या लागतील. खबरदार माझ्या पायाला कोणी हात लावाल तर. पंढरीचा परमात्मा असेल, पंढरीचा मालक असेल, त्याला माझी काळजी आहे. भक्ताने पायातला किडा काढून बाहेर टाकला. अरे मूर्ख आहेस का? त्या किड्याची जागा जखमेत आहे. जखमेच्या बाहेर जर किडा काढला तर तो किडा मरेल. त्याला जखमेत राहू दे. बाहेर काढलेला किडा लोटांगणे बाबांनी उचलावा आणि पुन्हा जखमेत टाकावा. तो किडा मरू नये. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. महाराज ऑपरेशन करावं लागेल. करायचं नाही ऑपरेशन. भक्तांनी आग्रह करावा बाबा तुमच्या पायाचं ऑपरेशन करा. नाही करायचं. बोराड्याच्या झोपडीतलं कुत्र त्या दवाखान्यात धावत यायचं आणि त्या कुत्र्याने जखम चाटायची. कुत्र्याने जखम चाटल्यावर जखम सडती म्हणतात. जगाच्या पाठीवरचा पहिला इतिहास आहे. लोटांगणे बाबाची जखम कुत्र्याने चाटली, ती जखम बरी झाली. ती जखम बरी झाली. कुत्र्याने जखम चाटून बरी केली. आपल्या शिष्यमंडळासोबत माहूरची वारी केली. सिद्धी नव्हती, अशातला प्रकार नव्हता. तुम्ही भाग्यवान आहात. जगाच्या मायला 5 गुंठे 10 गुंठे जमीन दान देता आली तुम्हाला. काय द्यावे त्याशी भावे उत्तराई ठेवीत हा पाहिजे जीव थोडा. आयुष्य ओवाळून जरी टाकलं लोटांगणे बाबाच्या चरणावरती तरी आपण त्यांचे उत्तरही होऊ शकत नाही. माहूरवरून वाशिमकडे प्रवेश करत असताना 12-13 शिष्यमंडळ सोबत होतं. मधात बसले आणि बाबा फराळ करायचा, एकादशीचा दिवस आहे, भूक लागली. काहीच नाही. खिशात हात घातला आणि 11 माणसाला पुरतील एवढे शेंगदाणे आणि गुळ काढले. चमत्कार करता येत नव्हते. वाशिमवरून कळंबा महालीला जात असताना जुन्या रस्त्यावर जाताना बाबाच्या समोर मेलेलं मुंगूस पडलं. मेलेल्या मुंगसाला ओलांडून कसं जायचं? जिवंत मुंगूस आडवं गेलं तर शगुन मानतात लोक. माझ्या समोर मेलेलं मुंगूस आलं, याला ओलांडून कसं जायचं? कमंडलूतलं 2 थेंब पाणी टाकलं आणि त्या मुंगसाला जिवंत करण्याची ताकद होती. जिवंत केलं ते मुंगूस. या रामचंद्र महाराजांचा 1973 लोटांगणे महाराज झाला. एका पायावरती उभा राहण्याची वारी केली. जमिनीकडे पाहत राहायचं. 6 महिने आकाशाचा नकार करायचा, स्त्रीकडे पाहायचं नाही. 1968 पैशाला हात लावायचा नाही असा संकल्प केला. असे 100 नियम शेवटच्या आयुष्यापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण जगले. आणि हे सगळं घडत असताना आळंदीला जाऊन आजान वृक्षाचं छोटं झाड आणलं. आपले आद्य शिष्य, पहिले शिष्य वयाच्या 6 महिने वय असताना गावंडे शेलूचे डॉक्टर सुधाकर गावंडे, त्यांना बाबांनी माळ घातली होती. मला कुणाचा शिष्य बनवायचं नाही, मला शिष्य नको. तो गुरु जाण पांडवाने घे शिष्याची सेवा. धनगर बुवांच्या आग्रहावरून गावंडे डॉक्टरांना पहिली माळ बाबांनी घातली. आणि त्या पहिल्या शिष्याच्या हातांनी वारकरी विसाव्यावरती आजान वृक्षाचं झाड लावलं. या मध्यंतरीच्या काळात साखरा गावातल्या एका उभयतांनी आपलं लेकरू बाबांच्या चरणावरती समर्पित केलं. बाबांनी ते लेकरू सांभाळलं. आपलं लेकरू कुणी दान करू शकतं का? बाबांच्या चरणावरती सोडू शकतं का? ऐका, माय बापांनी बाबांच्या चरणावर सोडलेलं लेकरू जर बाबांनी मोठ्या अंतकरणाने स्वीकारलं तर ते लेकरू महाराष्ट्रातले हजारो कीर्तनकार गोळा करू शकतं. ते लेकरू म्हणजे गोलू महाराज आहे. त्या लेकराच्या डोक्यावर लोटांगणे बाबांचा हात पडावा. 2013चा काळ उगावला. पंढरपूरची वारी पूर्ण झाली आणि वारी करून आल्याच्या नंतर पांडुरंगाच्या पायावर माथा टेकून सांगितलं, आता घरी जाणार आहे आणि परत तुझ्याकडे येणार आहे. 2013 जुलै महिना आहे. चतुर्थीचा दिवस, वार गुरुवार, 11:31 वेळ आहे. 11:31 त्या आजान वृक्षाच्या खाली मला संजीवन समाधी घ्यायची असं भक्तांना सांगितलं. देहाची प्राणज्योत पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती विलीन केली आणि चतुर्थीच्या दिवशी वार गुरुवारला आपला देह पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केला. ऐका, 22 जून 1938 जन्माला आलेला बोराळा गावातला एक रामचंद्र नावाचा पोरगा
कणकेश्वरी आणि आवलिया बाबाच्या साक्षीने 3 तप विण्याचे पूर्ण करतो. 1969 ते 1973 ला पंढरपूरच्या रस्त्याने लोटांगणे महाराज म्हणून त्यांचं नाव प्रचलित होतं. त्या लोटांगणे महाराजांच्या आधिपत्याखाली राहून समर्पित केलेल्या लेकराचा गोलू महाराज होतो. ऐका, श्री संत गजानन महाराजांच्या चरणावरती घोडा शांत झाला. तुमच्या जीवनात दुःख, यातना, त्रास जर असेल तर कधी बाबाच्या चरणावरती येऊन माथा टेकवा. स्वतःच्या संसाराची, प्रपंचाची राख रांगोळी करून तुमचा संसार आणि प्रपंच सुखाचा व्हावा याकरता आयुष्यभर सुख सोयींचा त्याग करून 5 बाऱ्या लोटांगण घेत करत पायाची जखम आळ्या पडेपर्यंत करणारे लोटांगणे महाराज. मग त्यांना पाहून तुकोपर्यंत तुका म्हणे तेची संत सोशी जगाचे आघात. ऐका ऐका,